हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं NSP अकॅडमीमध्ये. आज आपण हिस्ट्रीचं लेक्चर्स कंटिन्यू करतो आहे. मागच्या लेक्चरला आपण वॉरेन हेस्टिंग बघितले होते. आज आपण गव्हर्नर जनरल कॉर्नवॉलिस बघणार आहोत. कॉर्नवॉलिसचा कालावधी आहे 1786 ते 1793. ओके, कॉर्नवॉलिसनं काय काय सुधारणा आणल्या हे आपण बघणार आहोत. खरं तर फारसं नवीन काय आणण्याचा प्रयत्न केला नाही कॉर्नवॉलिसनं, पण वॉरेन हेस्टिंगला जे काही करायचं होतं त्याचं चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंटेशन कसं होईल याची खबरदारी कॉर्नवॉलिसनं घेतलेली आहे. कॉर्नवॉलिसला प्रशासकीय सेवेचा प्रणेता म्हटलं जातं. तर कारण असं आहे की एका प्रॉपर पद्धतीने ट्रेनिंग सुरू केलं आहे यांनी. प्रशासकीय अधिकारी असतील किंवा प्रशासकीय सेवक असतील त्यांच्यासाठी एक ट्रेनिंग पद्धत सुरू केली. एका वेगळ्या पद्धतीने डिसिप्लिनरी मॅनरनं प्रशासन बांधण्याचा यानं प्रयत्न केला. दुसरं, पोलीस प्रशासनाचा प्रणेता म्हटलं जातं, कारण यानं युरोपीय धर्तीवर पोलिसांची बांधणी सुरू केली की युरोपनायझेशन अगदी युनिफॉर्मपासून त्या सगळ्या गोष्टी युरोपीय पद्धतीचा आणण्याचा यानं प्रयत्न केला. स्लॅव्हरी सिस्टम म्हणजे गुलामगिरी प्रथेचं उच्चाटन करण्याचा यानं प्रयत्न केला 1789 साली. वॉरेन हेस्टिंगनं 5 इयर्स सेटलमेंट आणलं होतं. त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करून यानं कायमधारा पद्धत आणली, म्हणजे परमनंट सेटलमेंट सिस्टम याने आणली. परमनंट सेटलमेंट सिस्टम सर्वप्रथम कुठे आली बघा? बेंगॉल, बिहार, त्याच्यानंतर मद्रासमध्ये, त्याच्यानंतर वाराणसीमध्ये. सिक्वेन्स लक्षात घ्या. कायमधारा पद्धती पहिल्यांदा बेंगॉल, बिहार, त्याच्यानंतर मद्रास आणि वाराणसी. MCQमध्ये आपल्याला हा सिक्वेन्स विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर कॉर्नवॉलिस कोड इम्प्लिमेंट केला. कॉर्नवॉलिस कोड कशा संदर्भात होता? कॉर्नवॉलिस कोड न्यायालयीन सुधारणा, प्रशासकीय सुधारणा आणि कर सुधारणा याच्या संदर्भात होता. या कॉर्नवॉलिस कोड अंतर्गत आणखी काही बाबी याने मेन्शन केल्या. त्या काय होत्या बघा? कंपनीमध्ये फक्त पात्र उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल असं यानं ठरवलं. कंपनीत ज्याला सेवा द्यायची आहे त्या सर्व्हिससाठी कुठल्याही प्रकारची वशिलेबाजी चालणार नाही, कुठल्याही प्रकारची शिफारस चालणार नाही अशी पद्धत यानं लागू केली. शिफारसीस आळा घालण्याचा प्रयत्न केला. याच्या आधी काय व्हायचं की कंपनीचे जे काही अधिकारी असायचे ते व्यक्तिगत स्वरूपाचाही व्यापार करायचे, पण यानं असा रूल किंवा यानं असं धोरण राबवलं की व्यक्तिगत व्यापारावर बंदी यानं आणली. ओके, ब्रिटिशांचा वर्णदोष आपल्याला माहितीच आहे. यानं उच्चपदे फक्त ब्रिटिशांकरिताच राखून ठेवले. भारतीयांना कुठल्याही प्रकारचं प्राधान्य उच्च पदांमध्ये यानं ठेवलेलं नाही. उच्चपदे फक्त ब्रिटिशांसाठी राखीव ठेवल्या. जिल्हाधिकारी, तत्कालीन जिल्हाधिकारी म्हणजे कर गोळा करणारा एक अधिकारी असायचा. तो त्या जिल्हाधिकाऱ्याला न्यायालयीन अधिकार यानं देऊ केले. अशा पद्धतीचे कॉर्नवॉलिस कोड होते. कॉर्नवॉलिस कोडच्या ह्या फॅक्ट्स सगळ्या लक्षात ठेवा. MCQमध्ये ज्यावेळी ट्रिकी क्वेश्चन येतात त्यावेळी आपल्याला सॉल्व करताना ह्या सगळ्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. ओके, न्यायालयीन सुधारणा यानं कशा पद्धतीच्या आणल्या बघा? त्याच्या आधी माझ्या मनामध्ये एक प्रश्न येतो आहे. तो प्रश्न तुम्ही कमेंटमध्ये त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता किंवा शोधा. नसेल तर मी पुढच्या लेक्चरला याचं उत्तर सांगेनच तुम्हाला. की न्यायव्यवस्थेचा प्रणेता कुणाला मानलं जातं? बघा प्रश्न, न्यायव्यवस्थेचा प्रणेता कुणाला मानलं जातं? न्यायालयीन सुधारणा तर कॉर्नवॉलिसनं आणलं, पण त्याचा प्रणेता कुणाला म्हटलं जातं? ओके, सर कॉर्नवॉलिसनं आणलेल्या न्यायालयीन सुधारणा बघा. सर्वात खाली असायचं मुन्सिफ किंवा अमीन न्यायालय, हे दिवाणी न्यायालयाचं बघतोय आपण. त्याच्यावर असायचं रजिस्ट्रार, त्याच्यावरच्या लेवलवर असायचं जिल्हा न्यायालये, जिल्हा पातळीवर असणारी. त्याच्यावर असायचे 4 प्रोव्हिन्शनल कोर्ट्स. प्रोव्हिन्शनल कोर्ट्स कुठे कुठे होते बघा? ढाका, कलकत्ता, मुर्शिदाबाद, पटना. DCMP ढाका, कलकत्ता, मुर्शिदाबाद आणि पटना. त्याच्यावर असायचं सदर दिवाणी न्यायालय. त्याच्यावर असायचे किंग किंवा क्वीन, राजा राणी. हे फक्त ब्रिटिशांसाठी असायचं, इथं भारतीय जाऊ शकत नव्हते. लक्षात ठेवा. सदर दिवाणी न्यायालयांचं हेडक्वार्टर जे होतं किंवा मुख्यालय होतं ते कलकत्त्याला होतं आणि त्याच्या कामकाजामध्ये काझी, 2 मुफ्ती आणि 2 मौलवी मदतीस असायचे. ओके, त्याच्यानंतर फौजदारी न्यायालयाची रचना कशी होती बघा? सर्वात खाली दरोगा ए अदालत,
त्याच्यावरच्या लेवलवर जिल्हा न्यायालय, त्याच्यावरच्या लेवलला सर्किट कोर्ट. सर्किट म्हणजे फिरती न्यायालय, ती कुठं असायची? डाक्का, कलकत्ता, मुर्शिदाबाद, पटना. वरच्या लेवलला सर्किट, त्याच्यावरच्या लेवलला सदर दिवाणी, हे मुर्शिदाबादमध्ये असायचं आणि याचे कामकाज गव्हर्नर जनरलच्या पाहणीअंतर्गत व्हायचं. ओके, इथं बघा तुम्ही ह्या स्लाईडमध्ये बघून घ्या. DCMP सर्किट कोर्ट, इथं असणारं सर्किट कोर्ट DCMPमध्ये असणारं, आणि इथं असणारं 4 प्रोव्हिन्शियल कोर्ट DCMP. हे 2 पद्धती म्हणजे फौजदारी न्यायालयामधले सर्किट कोर्ट DCMP आणि दिवाणी न्यायालयामध्ये असणारे 4 प्रोव्हिन्शियल कोर्ट्स DCMP. हे पुढे जाऊन बेंटिक रद्द करतो. का रद्द करतो ते बेंटिकच्या कालावधीमध्ये आपण बघू. ओके, याच्या कालावधी कॉर्नवॉलिसच्या कालावधीमध्ये असणारे झालेली युद्ध बघा. तिसरं म्हैसूर युद्ध 1790 1792च्या आसपास. हे युद्ध सेरिंगपट्टणमच्या तहानं थांबतं. त्याच्यानंतर पुढं म्हैसूर मराठा युद्ध 1785 ते 1787च्या आसपासमध्ये. याच्या कालावधीमध्ये खूप मोठा दुष्काळ आला होता, दोजी-बारा दुष्काळ. त्यालाच अक्का स्कल फेमिन असं म्हटलं जातं. 1791-92च्या आसपास आला होता. तर या दुष्काळाला अक्का स्कल फेमिन असं यासाठी म्हटलं जातं कारण त्यावेळी लोकांची हाडंसुद्धा सुकली होती, म्हणजे इतकं हाल झालं होतं लोकांचं. सो त्यामुळे त्याला अक्का स्कल फेमिन असं म्हटलं जातं. कॉर्नवॉलिसनं कायमधारा पद्धती आणली, म्हणजे ज्याला आपण परमनंट सेटलमेंट सिस्टम म्हणतो. त्या परमनंट सेटलमेंट सिस्टममुळं खूप मोठे आर्थिक परिणाम झाले. शेतकऱ्यांचे खूप अतोनात हाल झाले, त्यांचं आर्थिक शोषण खूप झालं. एका दुष्चक्रामध्ये शेतकरी अडकून गेला. ते कसं निर्माण झालं ते आपण ह्या स्लाईडमध्ये बघणार आहे. बघा, खाली असायचे अंडर रोयत, ज्याला आपण भूदास म्हणू शकतो. त्याच्यावर असायचे रोयत, त्याच्यावर असायचे जमीनदार आणि त्याच्यावर कंपनी म्हणजे ब्रिटिश. काय असायचं बघा, कंपनीला किंवा ब्रिटिशांना जे द्यायचं आहे ना, जी अमाऊंट किंवा जी रक्कम द्यायची ते फिक्स असायची, त्याच्यामध्ये कुठलेही चेंजेस नसायचे, म्हणजे त्यांचे ठरलेले अमाऊंट. ओके, पण खालची मात्र जमीनदार बदलायचा, रयत बदलायचा, मग भूदासाला त्या पद्धतीनं द्यायचं, रयत अंधर रयत ज्या काय असतील त्यांना त्या पद्धतीनं द्यायला लागायचं. मग आता समजा एखाद्या वर्षी उत्पन्न कमी झालं किंवा दुष्काळ पडला तरीसुद्धा वर जे द्यायचं आहे ते द्यायचंच आहे. मग हे वरची रक्कम द्यायची कशी, असे प्रश्न उभे राहताना काय झालं की जोतेदार नावाचा एक घटक निर्माण झाला. लक्षात ठेवा, आता तुम्हाला लक्षात येईल जोतेदार नेमके कशाच्या संबंधित टर्म आहे. हा कर्ज देऊ लागला, ह्या तिन्ही घटकांना तो कर्ज पुरवठा करू लागला आणि मोठ्या व्याजाने, त्यातल्या खालच्या 2 घटकांकडून खूप मोठ्या व्याजाने हा रक्कम वसुली करू लागला. त्यामुळं काय व्हायला लागलं की जोतेदार आणि जमीनदार हे 2 घटक खूप स्ट्रॉंग बनत गेले आणि शेतकरी मात्र खूप आर्थिकदृष्ट्या विवंचनेत सापडला, कर्जबाजारी बनला, त्याच्यासमोर जगण्याचाही प्रश्न निर्माण झाला. अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणावर आर्थिक शोषण शेतकऱ्यांचं होऊ लागलं. दुहेरी पद्धतीनं त्यांचं आर्थिक शोषण होऊ लागलं. अशा पद्धतीचे दुष्चक्र परमनंट सेटलमेंट सिस्टम किंवा ज्याला आपण कायमधारा पद्धती जी आणली त्याच्यामुळं निर्माण झालं. ओके, ज्या रेव्हेन्यू पॉलिसीज आहेत ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या, त्याच्यावर एक आपण अलगचं लेक्चर आपण घेऊ. डोंट वरी अबाउट इट. कायमधारा पद्धती नेमकी काय आहे, महलवारी सिस्टम नेमकी काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या लेक्चर्समध्ये क्लिअर करू. आता तुम्ही फक्त हे विशेष सायकल लक्षात ठेवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्याच विषयांची लेक्चर सिरीज आम्ही घेऊन येतो आहे. आपल्या योजनेचं लेक्चर उद्या येतं आहे. त्याचबरोबर विज्ञानाची लेक्चर सिरीज सुरू आहे आपली. पुढच्या आठवड्यामध्ये पॉलिटीचे लेक्चर सिरीज सुरू होते. त्यामुळे प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब खूप शेअर करा. आमचा उद्देश इतकाच आहे की विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचं मार्गदर्शन मिळावं, कमीत कमी अभ्यासामध्ये त्याला जास्तीत जास्त आउटपुट मिळावा, ह्याच उद्देश आम्ही ठेवलेला आहे. थँक्यू सो मच.